नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे कुंडीच्या खाली जी चावी ठेवलेली असते ती तेजस शोधण्याचा प्रयत्न करत असतो. कारण त्याला मानसीने सांगितलेलं असतं, गीता वहिनी कुंडीच्या इथे आता चावी ठेवतात, ती चावी तुम्ही घ्या आणि लॉक उघडून बघा. तेव्हा प्रेक्षकांनो, चावी काही मिळत नसते. तेजस सगळीकडे शोधत असतो. तेवढ्यातच तिथे सूरज येतो आणि म्हणत असतो की तेजस, तू आल्यानंतर तो माणूस आला आणि मोबाईल देऊन निघून गेला. पण तो म्हणत होता की त्याने गीताला बघितलेलंच नाही आहे. त्याच्या गाडीमध्ये कुणीतरी आधीच मोबाईल ठेवून दिला होता. तेव्हा इथे तेजस म्हणतो, अरे पण इथे घराची चावी सापडत नाही आहे, आता काय करायचं? तेव्हा तेजस म्हणतो, सूरज दादा थांब, मी जरा लकी चांपला फोन करतो. तेव्हा तेजसने मानसीला फोन केलेला असतो. तेजस म्हणत असतो, लकी चांप, अहो इथे कुंडीखाली चावीच नाही आहे. तेव्हा मानसी म्हणत असते, राष्ट्रहित, अहो तिकडेच बघा ना, कुठेतरी असेल चावी. गीता वहिनी कुंडीच्या तिथेच ठेवतात. तेव्हा तेजस म्हणतो, नाही ना, पण चावी इथे नाही आहे. आणि घराला जे कुलूप आहे ना, ते सुद्धा नवीन आहे, जुनं कुलूप नाही आहे. तेव्हा मानसी म्हणते, असं काय करताय? घराला एकदम जुनं कुलूप होतं, ते सुद्धा घरमालकाने दिलेलं. बघा ना, तिथेच चावी असेल कुठेतरी. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, हे बघा राष्ट्रहित, हे सगळं गायत्री वहिनीने केले. आपल्याला बरोबर माहिती आहे, कारण का गीता वहिनी घरी यायला नको यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न आहे. तेव्हा तुम्हाला आता गायत्री वहिनींप्रमाणे तिरकस विचार करावा लागणार आहे. त्या कशा पद्धतीने विचार करू शकतात तुम्हाला बरोबर माहिती आहे. तेव्हा काही करा, पण गीता वहिनींना लवकरात लवकर घटिका पात्र बुडायच्या आत घरी घेऊन या. तेव्हा प्रेक्षकांनो, मानसीने तेजसला हिंट दिलेली असते. तेजस तिला म्हणालेला असतो की कधी कधी तिरकस विचार करा, म्हणजे तुम्हाला चावी सापडेल. आणि त्याचे शब्द त्याला आठवतात. तर इथे गीता स्वतःच्याच घरामध्ये तिला बंद करून ठेवलेलं असतं, तिला कोंडून ठेवलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तेजसच्या लक्षात येतं काहीतरी गडबड नक्कीच आहे. तेव्हा तो दगड घेतो आणि कुलूप तोडून टाकतो. तर इथे गीतावरती लक्ष ठेवायला त्या ठिकाणी बसलेला असतो विनोद. विनोदसुद्धा तिथेच बसलेला असतो. तेव्हा इथे मानसी खूप जास्त टेन्शनमध्ये असते. गायत्रीचं लक्ष तिच्याकडे जातं. तेव्हा गायत्रीला असं वाटतं, आपल्या मनामध्ये ती म्हणत असते की मानसी, अगं विनाकारण तू गीताची वाट बघतेस, गीता नाही येणार. तेव्हा इथे मानसी रस्त्याला डोळे लावून उभी राहिलेली असते. तिला वाटत असतं, गीता वहिनी येणार म्हणजे येणार, आज त्यांचा गृहप्रवेश होणारच. पण इथे गायत्री येते आणि म्हणत असते, मानसी, अगं काय हे, किती वेळ इथेच अशी उभी राहणार आहेस? चल आतमध्ये, चल माझ्याबरोबर, अगं फुगडी खेळू चल. तेव्हा मानसी म्हणत असते, गायत्री वहिनी, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, फुगडी मी गीता वहिनींबरोबरच खेळणार, तुमच्याबरोबर मला फुगडी खेळायची नाही आहे. तेव्हा गायत्री म्हणत असते, अगं मानसी, गीता नाही येणार आहे. विनाकारण इथे उभं राहून वेळ वाया घालू नकोस. त्यापेक्षा आता तुझी पाठवणी होणार आहे. घटिका पात्र बुडायला 15 मिनटंसुद्धा आता उरले नाहीत गं. 15 मिनटात घटिका पात्र बुडेल. गीता काही इथे येणार नाही, मग तू काय अशीच जाणार आहेस का? चल आता थोडा वेळ आमच्याबरोबर इथे मंगळागौरीचे खेळ खेळ, चांगल्या आठवणी घेऊन जा, चल ना. तेव्हा इथे मानसी म्हणते, अरे ते काय, गीता वहिनी आल्या. तेव्हा गायत्री म्हणते, कुठे कुठे गीता? तेव्हा मानसी म्हणते, काय गायत्री वहिनी, तुम्हाला दिसत नाही आहे काय? त्या काय, तिथे गीता वहिनी आल्या. म्हणजे गीता वहिनी तिकडून तशा येतील, अंगणामधून सरळ घरामध्ये गृहप्रवेश करतील, बघाच तुम्ही. तेव्हा गायत्री म्हणते, नॉनसेन्स. तेव्हा मानसी म्हणते, तुम्हाला मी सांगितलं आहे ना, काहीही झालं तरीसुद्धा गीता वहिनी आज येणार म्हणजे येणार, आणि त्यांच्याबरोबरच मी पहिली फुगडी घालणार, असं आता मानसी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे तेजसने गीताच्या घराचा दरवाजा तोडलेला असतो, म्हणजे लॉक तोडलेलं असतं. दरवाजा उघडल्यानंतर लाईट वगैरे चालू करतात आणि बघतात तर काय, इथे गीताचं तोंड बंद केलेलं असतं, पूर्णपणे बांधून ठेवलेलं असतं. तिच्या डोक्यामध्ये काळी पिशवी आणि पायसुद्धा बांधून ठेवलेले असतात. तेव्हा इथे तिचे हात पाय सोडतात, डोक्यामधून काळी पिशवीसुद्धा बाजूला करतात. तेव्हा गीता खूपच जास्त घाबरलेली असते. तेवढ्यातच इथे तेजस धावत पळत जातो, तिच्यासाठी पाणी घेऊन येतो तिला प्यायला. तेव्हा इथे सूरज तिला शांत करत असतो. गीता त्याला मिठी मारून रडायला लागते. तेव्हा इथे तेजस म्हणतो, गीता वहिनी, अगं काय हे, तुला तुझ्याच घरामध्ये कोंडून ठेवलं आहे. तेव्हा गीताला तो विचारतो, कोण होते ती माणसं?
गीता म्हणते, मला नाही माहीत. आज मंगळागौर होती, तेव्हा मी कामामधून लवकर घरी आले. तयार होऊन आपल्या घरीच यायला निघाले होते. तेवढ्यातच रस्त्यात त्या लोकांनी मला अडवलं. माझ्या डोक्यात ती काळी पिशवी टाकली आणि नंतर ते मला कुठे घेऊन गेले मलाच माहिती नव्हतं. त्यांनी मला माझ्याच घरामध्ये कोंडून ठेवलं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तेजस म्हणत असतो, गीता वहिनी, मला माहिती आहे हे सगळं कुणी केलंय. बरं चला, तुम्ही आता माझ्याबरोबर घरी चला, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तेव्हा गीता म्हणते, नाही भाऊजी, मी आता कुठेही येणार नाही आहे. मला नाही यायचं. मी फक्त घरी येणार आहे हे समजल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना इतका त्रास झाला. मी घरी आल्यानंतर तुम्हाला किती त्रास होईल सगळ्यांना. नाही नाही, मी माझ्या स्वार्थासाठी तुम्हाला सगळ्यांना इथे त्रास नाही देऊ शकत. मी नाही येणार आहे घरी. तेव्हा तेजस म्हणतो, वहिनी अगं असं नको विचार करू. तुला माहिती आहे का, तू जर नाही आलीस ना तर लकी चांपला घर सोडावं लागेल. तशी पैज लागले ना त्यांच्यात. मग तुला वाटत असेल की लकी चांपने त्या घरामध्ये राहावं तर तुला त्यांच्यासाठी तरी यावंच लागेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गीता मानसीसाठी घरी यायला तयार होते. त्यानंतर इथे विनोद खाटेच्या खाली लपून बसलेला असतो. तर इथे तेजस, गीता आणि सूरज तिघेही जण घरी यायला निघालेले असतात. तर इथे सगळ्या बायका आता खेळ खेळत असताना आता गायत्री म्हणते की थोडा वेळ आता आपण हा खेळ थांबूया हां, कारण आता इथे 5 मिनटं उरलेत. कारण माझ्या जाऊबाईंची आज पाठवणी होणार आहे ना, कारण इथे ती हरणार आहे आणि मी जिंकणार आहे. तेव्हा मला तिच्याबरोबर जरा फुगडी खेळायची आहे, एक खेळ खेळायचा आहे मला त्यांच्याबरोबर. कारण जेव्हा ती या घरातून निघून जाईल, तिची पाठवणी होईल, तेव्हा चांगल्या आठवणी ती आपल्या मनामध्ये साठवून घेऊन जायला हवी आहे ना. चांगल्या आठवणी बरोबर द्यायला नकोत का? म्हणून आता मी तिच्याबरोबरच हा खेळ खेळणार आहे. तेव्हा इथे गायत्री म्हणते, मानसी अगं गीता नाही येणार आहे. तुला माहिती नाही आहे का, हरली आहेस तू. तेव्हा मानसी आपल्या मनामध्ये म्हणत असते, गीता वहिनी सुखरूप असतील ना. राष्ट्रहितांना फोन करून विचारते गीता वहिनी सुखरूप आहेत की नाही म्हणून. तेव्हा ती आपला फोन घेत असते तेजसला फोन करण्यासाठी. तेव्हा इथे गायत्री लगेचच मानसीचा हात पकडते आणि तिला म्हणत असते की आता कुणाला फोन करतेस, आता फोन करायची वेळ संपली. अगं आता तुझ्या पाठवणीची वेळ झाली. तेव्हा ये बरं इकडे. आता आपल्याला हा खेळ दोघींना सोबत खेळायचा आहे. तेव्हा तो कागवाला खेळ दोघीजणी खेळत असतात. तर इथे एकमेकींना प्रश्न विचारायचा आणि कागं असं म्हणायचं. तो खेळ खेळत असताना इथे गायत्रीने तिला प्रश्न विचारलेला असतो आणि मानसीला उत्तर द्यायचं असतं. तेव्हा इथे दाभोळकर काकू म्हणतात, काय गं मानसी, दे उत्तर इथे तुझ्या वहिनीला. तेव्हा इथे मानसी खूप सुंदर असं उत्तर इथे गायत्रीला देते. तिची बोलती बंद करते. त्यानंतर पुन्हा इथे गायत्री तिला एक प्रश्न विचारते. त्याचंही उत्तर इथे आता मानसी तिला छान असं देते. तेव्हा गायत्री पुन्हा तिला प्रश्न विचारतच असते. दोघींमध्ये चांगलाच खेळ रंगलेला असतो. तेव्हा इथे विनोद म्हणत असतो की दीदीला फोन करून सांगतो तुम्ही हरलात म्हणून. तेव्हा विनोद म्हणतो, दीदींना जर सांगितलं की तुम्ही हरलात म्हणून आणि मी इथे होतो गीताबरोबर बसलेला, हे जर गायत्री दीदीला कळलं तर त्या माझी काय हालत करतील काही सांगता येत नाही. नाही नको नको बाबा, मी तर सांगणारच नाही आहे की मी गीताबरोबर इथे बसून होतो म्हणून. नाहीतर माझं काही खरं नाही आहे. मी तर जाईन समोर आणि मी नामा निराळाच राहीन. म्हणेन अरे ही इथे कशी, असं मी बोलेन तिथे जाऊन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता खूपच छान असं उत्तर मानसीने पुन्हा एकदा गायत्रीला दिलेलं असतं. गायत्री आणि मानसी या दोघींमध्ये खेळ रंगलेला असतो. घटिका पात्रसुद्धा आता बुडायला आलेलं असतं. तर इथे 2-3 मिनटामध्ये घटिका पात्र हे बुडणार असतात. त्यानंतर गायत्री मानसीला म्हणत असते की झालं जाऊबाई, आता वेळ तुमची संपत आली. या घरावरती माझं राज्य होतं आणि माझं राज्यच राहणार. आणि ती आता मानसीला म्हणते की तुझी आता जाण्याची वेळ आली आणि तिला धक्का देऊन देऊन तिला आता मागे ढकलते. तेवढ्यातच गायत्री जोरात धक्का मानसीला देते आणि मानसी खाली पडणार. तेवढ्यातच तेजसने मानसीला सावरलेलं असतं. सगळेजण घाबरलेले असतात, पण तेजस योग्य वेळेवरती येतो आणि मानसीला सावरतो. तेव्हा मानसी तेजस दोघे एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा इथे आभा त्याचबरोबर सुनंदा दोघेही आता टेन्शनमध्ये आलेले असतात. तेव्हा इथे तेजस रागाने गायत्रीकडे बघत असतो. तेव्हा गायत्री म्हणते, काय रे तेजस, काय डोळे मोठे करून बघतोयस रे माझ्याकडे? राग आलाय तुला खूप? रागाने बघतोयस का माझ्याकडे? पण आता याचा काही उपयोग होणार नाही.
अरे पैजच तशी लागली होती ना. जर गीता आली नाही तर ठरल्याप्रमाणे तुझ्या बायकोला हे घर सोडून जावं लागेल, बरोबर की नाही? तेव्हा तेजस म्हणतो, पण अजून घटिका पात्र बुडलंय का? घटिका पात्र कुठे बुडाले? तेव्हा गायत्री मागे वळून बघते आणि म्हणते, अरे घटिका पात्र आता बुडायला आलंच की. ते काय ऑलमोस्ट बुडाले. 1-2 मिनिटामध्ये बुडेल आता. तेव्हा तेजस म्हणतो, हो ना, पण वेळ आहे ना अजून. मग तुम्ही आत्ताच इथे लकी चांपला घराबाहेर का काढताय? तेव्हा गायत्री म्हणत असते, अरे काही झालं ना तरीसुद्धा मी हे चॅलेंज हारणार नाही आहे. गीता या घरामध्ये कधीच येणार नाही, कळलं तुला? तेव्हा मानसी, ठरल्याप्रमाणे तू हे चॅलेंज हारली आहेस. त्याच्यामुळे तू इथे मला शब्द दिला होतास की तू घर सोडून जाशील म्हणून. मग आता चला, तुझी आता जायची वेळ आली, कळलं का तुला? तेव्हा इथे गायत्री आता रागानेच मानसीला बोलत असते. इथे आता टिचकी वगैरे वाजवून ती तिला घरातून जायला सांगत असते. म्हणत असते की गायत्रीजवळ जिंकणं एवढं सोपं नाही आहे, कळलं ना तुला? बघितलंस, मी तुला म्हणाले होते ना, गीता या घरात येणार नाही, पण तुझी पाठवणी मात्र मी नक्की करणार. तेव्हा इथे आता गायत्री टिचकी वाजवते. मग तेजस काही थांबतोय का? तेजससुद्धा टिचकी वाजवतो आणि म्हणतो, अहो गायत्री वहिनी, मानसी या घरातून तेव्हा जातील ना जेव्हा गीता वहिनी या घरात येणार नाही. पण गीता वहिनी तर या घरात आल्यात. तेव्हा गायत्री म्हणते, कुठे? तेव्हा तेजस म्हणतो, त्या काय? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, गीता आलेली असते. गीताला बघितल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि इथे फक्त गायत्रीला धक्का बसतो, पण बाकीच्या सर्वजणांना आनंद झालेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, गायत्रीचं तोंड बघण्यासारखं झालेलं असतं, कारण मानसी जिंकलेली असते. गीता त्या घरामध्ये परत आलेली असते. तेव्हा इथे तेजसने जाऊन इथे गीताला योग्य वेळेवरती आणलेलं असतं. तेव्हा इथे गीता आणि सूरज दोघेजण एकमेकांचा हात धरून आता घरामध्ये येणार असतात. तर प्रेक्षकांनो, फायनली इथे मानसी जे काही बोललेले असते ते तिने करून दाखवलेलं असतं. गीता त्या घरामध्ये आलेलीच असते आणि गायत्रीची बोलती बंद झालेली असते. तेव्हा सूरज म्हणत असतो की वा वहिनी वा, तुम्हाला दोघांना असं एकत्र बघून खरंच खूप आनंद होतोय. पण तिथे दारामध्येच उभे राहणार का? अहो हे घर तुमचं आहे. चला या बरं, या घरामध्ये या. तेव्हा इथे गीता गृहप्रवेश करते आणि बरोबर त्याच वेळेला घटिका पात्रसुद्धा खाली बुडतं. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, वा 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 वा, अरे बघा बघा, इथे आता गीता वहिनींनी उंबरडा ओलांडून गृहप्रवेश केला आणि तिकडे घटिका पात्रसुद्धा बुडालं. म्हणजे इथे घटिका पात्रसुद्धा तुमची घरामध्ये येण्याची वाटच बघत होतं, नाही का? या आतमध्ये या. तेव्हा इथे गीता आता जात असताना मुद्दामूनच इथे गायत्रीची खोड काढते. गायत्रीला धक्का मारून इथे गीताने खूप छानपैकी गृहप्रवेश केलेला असतो. तेव्हा गायत्रीला इतका राग येतो की ती गीताकडे रागाने बघत असते. ती म्हणत असते, गीता? तेव्हा गीतासुद्धा तिच्याकडे आता रागानेच बघत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, गायत्रीला खूप राग येतो, कारण गीता घरामध्ये आल्या आल्या गायत्रीकडे नजर रोखून बघते. कारण गीताच्या मनामध्ये सुद्धा इतक्या वर्षांचा राग असतो. तेव्हा ती गायत्रीकडे रागाने बघत असते. तेव्हा गायत्री म्हणते, गीता, आणि ती गीतावरती हात उगारते. तेव्हा गायत्री तिचा हात पकडते आणि तिला गरकर मागे फिरवते आणि तिच्याकडे बघते आणि म्हणते, काय हे गायत्री वहिनी, तुम्हाला काय गीता वहिनींबरोबर फुगडी खेळायची आहे का? अहो मी तुम्हाला सांगितलं होतं ना, गीता वहिनी या घरामध्ये आल्यानंतर त्यांच्याबरोबर पहिली फुगडी ही मीच खेळणार, कळलं का तुम्हाला? तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, मानसी गप्प बस, मी इथे असताना हे कधीच शक्य होणार नाही आहे, कळलं का तुला? ती या घरामध्ये येऊ शकत नाही. ए गीता, तुझी हिंमत कशी झाली गं या घरामध्ये यायची? आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो. तेव्हा इथे गीता काहीच बोलत नाही. मानसी म्हणते, का गायत्री वहिनी, का तुम्ही गीता वहिनींना घरातून बाहेर काढताय? काय प्रॉब्लेम काय तुमचा? तुम्हाला इथे गीता वहिनी या घरामध्ये का नको? त्या जर इथे राहिल्या तर तुमची काय अडचण आहे? तेव्हा इथे आता तुम्हाला कसला त्रास होतोय का त्यांचा? तेव्हा गायत्री म्हणते, हो होतोय मला त्रास. तुम्हाला प्रॉब्लेम काय असं विचारल्यानंतर ती म्हणते, सांगते ना काय प्रॉब्लेम आहे ते पण सांगते. तेव्हा आता गीता ही तिथेच उभी असते. गायत्री तिच्याकडे रागाने बघून आपल्या रूममध्ये जाते. तेव्हा दाभोळकर काकू म्हणत असतात की सुनंदा, आम्ही निघतो आता. आता आम्ही इथे थांबणं
योग्य वाटत नाही. तमाशा सुरू होणार आहे ना, म्हणून इथे दाभोळकर काकू आधीच तिथून त्यांचा निरोप घेऊन निघून जातात. इतकासुद्धा समंजसपणा हवा माणसामध्ये, जो इथे मंगळागौर खेळायला आलेल्या बायकांनी दाखवलेला असतो. त्यानंतर सगळ्याजणी घरातून बाहेर जात असतात. तेवढ्यातच तिथे तात्या आणि इथे दिनेश दोघेजण आलेले असतात. दिनेश म्हणतो, हे काय एवढ्या लवकर खेळ संपलेसुद्धा, सगळ्याजणी चालल्या. तेव्हा प्रेक्षकांनो, तात्या आल्यानंतर गीता येते आणि तात्यांचा आशीर्वाद घेते. त्यानंतर आपल्या सासूच्या सुद्धा पाया पडते. तेव्हा प्रेक्षकांनो, गीताला घरामध्ये बघून तात्यांना त्याचबरोबर सुनंदाला खूप आनंद झालेला असतो. तेव्हा दिनेश म्हणत असतो, गीता अगं तू इथे काय करतेस आणि तू इथे आली आहेस हे गायत्रीला समजलं आहे का? तेव्हा मानसी म्हणते, हो दिनेश दादा, गायत्री वहिनींना माहिती आहे गीता वहिनी इथे आल्यात, त्या त्यांच्या रूममध्ये आहेत ना. थांबा हां, मी त्यांना बोलावून घेऊन येते. तेव्हा प्रेक्षकांनो, मानसी त्यांनी म्हणते, गीता वहिनी आल्यात बाहेर. गायत्री वहिनी तुम्ही इथे काय करताय? गायत्री वहिनी चला ना. तेव्हा गायत्री म्हणते, गप्प बस ग तू, आणि ती फाईलमध्ये ते पेपर शोधत असते. तेव्हा इथे मानसी म्हणते, गायत्री वहिनी तुम्ही जे काही शोधताय ना ते माझ्याकडे आहे. तेव्हा गायत्री म्हणते, मी काय शोधते हे तुला काय माहिती ग? तेव्हा इथे गायत्री म्हणत असते की तुला काही माहिती नाही आहे, मी जे काही शोधते ते. तेव्हा मानसी म्हणते, तुम्ही हेच शोधताय ना, ते माझ्याकडे आहेत हे पेपर्स. तेव्हा इथे आता ते पेपर्स मानसीकडे आहेत हे गायत्रीला कळल्यानंतर गायत्रीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे मानसी ते पेपर्स घेऊन आता सगळ्यांच्या समोर येते. तेव्हा गायत्री म्हणते, मानसी ते पेपर्स माझ्याकडे द्या. तेव्हा मानसी लगेचच आपला हात मागे घेते. तेव्हा दिनेश म्हणतो, एक मिनिट गायत्री, कसले पेपर्स आहेत ते मानसी? काय लिहिले त्याच्यामध्ये? तेव्हा मानसी म्हणत असते की दिनेश दादा, हे आहेत ना महत्त्वाचे पेपर आहेत. तेव्हा गायत्री म्हणते, अच्छा, म्हणजे हे माझे पेपर तुझ्याकडे आहेत. याचा अर्थ काय होतो मानसी? याचा अर्थ हाच होतो की जशी तेजसने चोरी केली होती ना, तशी तू सुद्धा चोरीच केलीस माझ्या कपाटातून. बघताय ना तात्यासाहेब, इथे मानसीने सुद्धा आता चोरी केली आहे तेजसप्रमाणे. तेव्हा तात्या म्हणतात, हे बघ सुनबाई, तू जरा थांब आणि ते पेपर्स चोरलेत ते बाजूला ठेव. आधी त्याच्यामध्ये लिहिलेलं काय आहे ना ते आम्हाला कळू दे. काय लिहिलं आहे त्याच्यामध्ये? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तात्यांनी बरोबर मुद्द्यालाच हात घातलेला असतो आणि तात्या म्हणतात की ते पेपर्स कसले आहेत ते आधी वाचून सांगा. तेव्हा मानसी ते पेपर तात्यांच्या हातामध्ये देते आणि म्हणत असते की तात्या, तुम्हाला माहिती आहे इथे गायत्री वहिनींनी सोडवलं होतं सूरजदादांना, म्हणजे त्यांचा जामीन केला होता. आणि त्यांना उपकारांच्या ओझ्याखाली ठेवून त्यांच्याकडून ही चिठ्ठी लिहून घेतली होती. त्याच्यामध्ये सूरजदादांकडून असं लिहून घेतलं होतं की मी तुला जामीन मिळवून देईन, मी तुला जेलमधून बाहेर काढेन, पण तुला गीताला या घरातून कायमचं बाहेर काढावं लागेल. तर इथे उपकारांच्या ओझ्याखाली सूरजदादांना ठेवून इथे गायत्री वहिनींनी त्यांच्याकडून हे पत्र लिहून घेतलं होतं आणि त्यानुसार या घरातून गीता वहिनींना हकलून द्यायला सांगितलं होतं गायत्री वहिनींनी. हे आता मानसीने स्पष्ट केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये ठरल्याप्रमाणे इथे जे घंगाळं असतं ते तेजस उचलतो आणि त्यातलं सगळं पाणी गायत्रीच्या अंगावरती ओततो. तिच्या अंगावरती घंगाळ्यामधलं सगळं पाणी आता तो ओततो आणि मग संपूर्ण पाणी ओतून झाल्यानंतर तेजस खाली उतरतो आणि तिला म्हणत असतो, काय गायत्री वहिनी, खूपच जास्त तोऱ्यात म्हणाला होतास ना लकी चांपला, की जर गीता या घरामध्ये आली नाही तर हे घंगाळं माझ्या अंगावरती ओतून घेईन, म्हणून माझ्या डोक्यावरती ओतून घेईन, आणि जर नाही आली तर तुला हे घर सोडून निघून जावं लागेल, असं तुम्हीच म्हणाला होतात ना. पण काय झालं शेवटीला? मानसी जिंकल्या, लकी चार्म जिंकल्या, कारण गीता वहिनी या घरामध्ये आता परत आलेली आहे आणि तुम्ही हारलात. म्हणून हे घंगाळं तुम्ही ओतून घेणार होतात ना अंगावरती. मी फक्त तुमची थोडीशी मदत केली, एवढंच, बरोबर की नाही? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तेजसने घंगाळामधलं जे काही पाणी होतं ते सगळंच्या सगळं गायत्रीच्या डोक्यावरती ओतलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता मानसी खूपच जास्त खुश असते. मानसी म्हणत असते, गायत्री वहिनी, मी सुद्धा तुम्हाला म्हणाले होते ना, गीता वहिनी या घरामध्ये आल्यानंतर मी त्यांच्याबरोबर पहिली फुगडी खेळणार म्हणून. बघा, मी त्यांच्याबरोबर आता फुगडी खेळते. तेव्हा गीता आणि मानसी
दोघीजणी एकमेकींचा हात पकडतात आणि छान पद्धतीने दोघीजणी गायत्रीच्या समोर फुगडी खेळत असतात.